त्यामध्ये कार नदीत वाहून गेलेला तरुण हा अजूनही बेपत्ता आहे। एनडीआरएफ पथकाकडून शोधकार्य सुरू आहे। आज सकाळी पुन्हा एकदा बेपत्ता युवकाचं शोधकार्य सुरू करण्यात आलंय। तहसीलदार पोलीस प्रशासन 2 दिवसापासून घटनास्थळी तळ ठोकून आहेत। कार ही जी कार आहे ती नदीमध्ये 2 दिवसाआधी वाहून गेली आणि त्याच्यामध्ये तरुण सुद्धा होता आणि त्याचा शोध अजूनही सुरू आहे। प्रशासनाकडून तसे प्रयत्न केले जात आहेत। वर्ध्यातली ही दृश्य आहेत आपण जी शोध मोहीम सुरू आहे पथकाकडून तेव्हाची, कारण हा तरुण अजूनही बेपत्ता आहे, त्याच्यामुळे त्याला शोधण्याचं काम अजूनही वर्ध्यामध्ये सुरू आहे। आज सकाळपासून हे काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आले। एनडीआरएफची ही टीम आहे जी शोधकार्य राबवते आपण बघतो। प्रतिनिधी पंकज गादगे यांच्याकडून अपडेट्स घेऊया। पंकज, कशा पद्धतीचे नेमके प्रयत्न आहेत शोध मोहिमेदरम्यान? नक्कीच रिद्धी, वर्ध्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा फटका नद्यांना सुद्धा बसला आहे। ओव्हरफ्लो नद्या वाहत आहे। कार नदी प्रकल्प सुद्धा ओव्हरफ्लो झाली आहे। अशातच 2 दिवसा पहिले एक युवक त्या पाण्यामध्ये वाहून गेला होता आणि अद्यापही हा युवक बेपत्ताच आहे। 2 दिवसापूर्वी म्हणजे 50 तास ओटून सुद्धा हा युवकाचा अजून पत्ता लागला नाही। एनडीआरएफचे पथक गेल्या 2 दिवसापासून ते शोध मोहीम सुरू आहे। आज सकाळी सुद्धा शोध मोहीम सुरू आहे झाली। अजय सलामे असं बेपत्ता असलेल्या युवकाचं नाव आहे। तहसीलदार तसेच पोलीस प्रशासन 2 दिवसापासून घटनास्थळी तळ ठोकून आहे रिद्धी। जी पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।